नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार घराणं चर्चेत आलंय आणि त्याचं कारण आहे पार्थ पवार. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी बारामती येथील त्यांच्या सहयोग या निवासस्थानी राज्यभरातून लोक येत आहेत. शुक्रवारी पवार कुटुंबीय अजित पवारांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि शरद पवार हे बराच वेळ हितगुज साधताना आपल्याला पाहायला मिळाले. काही वेळ रोहित पवार देखील या चर्चेत सहभागी झाले होते. या गुजगोष्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर आजोबा आणि नातवात काय चर्चा झाली असावी याचे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. अजित पवारांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार दोन्ही गटाचे विलिनीकरण करण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा शरद पवार गटाकडून केली जात होती, तर अजित पवार गटाचे नेते या विरोधात आपलं मत व्यक्त करतायत. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पोकळी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. या सर्व पार्श्वभूमीवरच सहयोग या निवासस्थानी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, या चर्चेमागे कारण नक्की काय आहे हे आपण पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पक्षाची सूत्र देखील लवकरच त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या सदस्य झाल्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील. त्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते. पण पार्थ यांचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर आहे. पार्थ पवार यांना आई सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेचे सदस्य होण्यात काही देखील रस नाही. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची टर्म 2028 मध्ये संपत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना त्यांच्या मातुश्री रिक्त असलेल्या जागी निवडून जाण्यास स्वारस्य नाही. त्याऐवजी ते एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या जागांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांचं लक्ष विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या जागेकडे आहे. शरद पवार यांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. शरद पवार यांची टर्म संपल्यानंतर त्याच जागेवर निवडून गेल्यास 6 वर्षाची पूर्ण टर्म पार्थ पवार यांना मिळणार आहे. त्यामुळे ते 2032 पर्यंत राज्यसभेचे खासदार राहतील. सुनेत्रा यांच्या जागी राज्यसभेवर गेल्यास पार्थ यांना 2028 पर्यंतच खासदार राहता येणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. राज्यसभेची पूर्ण टर्म मिळावी यासाठी पार्थ पवार प्रयत्नशील आहेत. एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातील 7 खासदारांची राज्यसभेची टर्म संपणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, फौजिया खान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे धैर्यशील पाटील, भागवत कराड, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना उभाटा गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. एप्रिल 2026 मध्ये 7 जागांसाठी निवडणूक लागेल. त्यावेळी एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 37 मतांचा कोटा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आधीच 40 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे पार्थ पवार अगदी सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 10 आमदारांचं बळ असल्यानं त्यांना एकाही उमेदवाराला विजयी करता येणार नाही. त्यामुळे पार्थ पवार आजोबांसोबत नेहमीच हितगुज आणि चर्चा करताना पाहायला मिळतात. आज पुन्हा पवार कुटुंबांमध्ये बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळाले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदावर पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये शरद पवार, पार्थ पवार, रोहित पवार, जय पवार आणि पवार कुटुंबियांमध्ये खलबत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आज ही विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबांची बैठक पार पडली असून रिक्त झालेल्या विश्वस्त पदाच्या जागेवर पार्थ पवार यांची निवड करण्यासाठी चर्चा या बैठकीत सुरू असल्याची माहिती मिळते. या बैठकीसाठी शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार उपस्थित असल्याची माहिती मिळते. या बैठकीत आता काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पवार घराणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव. अनेक दशकं शरद पवारांनी राज्य आणि देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवलाय. त्यांच्या अनुभवाला आणि त्यांच्या रणनीतीला आज देखील तोड नाही असं अनेक जाणकार म्हणतात. पण काळ बदलतोय आणि प्रत्येक मोठ्या नेत्यामागे त्यांची पिढी उभी राहत असते. त्यामुळे पार्थ पवार नवीन पिढीचा पवार कुटुंबातील चेहरा म्हणून पुढे येतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास